आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे माहिती आहे? छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. त्यासाठी आयुष्यात एकदा ते रायगड बघितला पाहिजे. आणि रायगड का बघितला पाहिजे माहिती आहे? का बघितला पाहिजे माहिती आहे? जसं मुस्लिम धर्माचं, मी कुठल्या समाजावरती टीका करत नाही बरं का, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठ्याचं आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ट्रिपच्या सुट्टीत महाबळेश्वरला जरूर जा, मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया जरूर बघा, पण राजांचा रायगड मात्र बघायला विसरू नका. रायगड कशासाठी बघायचा? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. रायगडावरती कधी गेलात तर होळीच्या माळावरती उभारलात तर तुम्हाला लांबून एक मंदिर बघायला मिळतं. ते जगदीश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर कधीतरी लांबून बघा. ते मंदिर तुम्हाला मस्जिदीगत दिसतं, पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. का बांधला असेल वासम महाराजांनी? लांबनं बघितल्यावरती तुम्हाला मस्जिद दिसते आणि आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते. याचं कारण तुम्हाला माहित आहे? महाराजांची दूरदृष्टी बघा. महाराजांचं मत असं होतं, यदा कदाचित मी उद्या असेन किंवा नसेन, यदा कदाचित रायगड उद्या असेल किंवा नसेल, यदा कदाचित उद्या रायगड फितुरांनी घेरला आणि जर संपूर्ण रायगड जरी जाळला तर रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी जळली तरी त्या जगदीश्वराच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नॉलेज होतं. तुम्हाला माहिती आहे, जुल्फी खानानं पहिल्यांदा रायगड जाळला. संपूर्ण रायगड जळत होता. इंग्रजांनी दुसऱ्यांदा रायगड जाळला. संपूर्ण रायगड जळत होता. आयुष्यात 2दा रायगड जाळला. दोन्ही वेळी संपूर्ण रायगड जळत होता, पण रायगडाच्या त्या महादेवाच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागला नव्हता. याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना, स्थापत्य कलेचा दूरदृष्टीचा उत्तम नमुना तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतो. म्हणून हा राजा आज तुम्हाला आम्हाला संस्कार बाधित बांधून ठेवतोय. तो रायगड. रायगडावरती अजून एक गोष्ट बघायला मिळते. आज अमिताभ बच्चन सगळीकडे टीव्हीला जाहिरात लावतो, हर घर शौचालय. बरोबर आहे का? कधीतरी रायगडावरती जावा आणि त्या गाईड्सला मला हत्तीशाळा बघायची नाही, मला तोपशाळा बघायची नाही, मला 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं उभारलेलं रायगडावरचं शौचालय बघायचं आहे. 350 वर्षापूर्वी रायगडावरती शौचालय महाराजांनी बांधले होते. विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतं. एवढी दूरदृष्टी. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, महाराज औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर या साईडून जात असताना तिथे एक दौलताबाद नावाचा एक किल्ला आहे. मोठा चकोट किल्ला, इतका भरभक्कम किल्ला की शत्रू जिंकणं म्हणजे अशक्यच, एवढा भरभक्कम किल्ला. पण त्या किल्ल्यात एक खूट होती. त्या किल्ल्याला 4 बाजूनं खंदक आहे आणि खंदकामध्ये मगरी आहेत. जायला न्यायला फक्त एकच दरवाजा आहे. महाराजांनी ते बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, नाही, यात एका गोष्टीची कमतरता आहे. त्यांनी लगेच आपल्या दिवाणांना बोलवून घेतलं. हिरोजी इंदलकरांना सांगितलं, इंदलकर, एक खूट आहे याच्यात, बोला ना महाराज. इंदलकर, हा किल्ला कधीतरी बघा. किल्ला बहुत चकोट, जिंकणं म्हणजे त्याला मर्दाचा जिगर पाहिजे. पण इंदलकर, या किल्ल्याला फक्त एकच दरवाजा आहे. यदा कदाचित उद्या शत्रूला गड लाभला तर हा किल्ला जायची शक्यता आहे. इंदलकर, स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला दुसरा दरवाजा बांधा. आणि स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला महाराजांनी दुसरा दरवाजा तयार केला. इवन इंग्रज अधिकारी एका ठिकाणी म्हणतो, रायगड एवढा मोठा गड आहे की त्या गडावरती मुबलक अन्न आणि धान्य असेल तर तो एक गड संपूर्ण जगाशी आयुष्यभर लढू शकतो. एवढा चकोट रायगड किल्ला. त्या किल्ल्याला सुद्धा महाराजांनी दुसरा दरवाजा बांधला. दूरदृष्टी बघा बरं का महाराजांची. त्या दरवाजाला नाव दिलं वाघ दरवाजा. जेव्हा राजाराम महाराज पकडले गेले, जुल्फी खान त्यानं संपूर्ण रायगडला वेढा मारला, त्यावेळी संपूर्ण राजघराणं रायगडावरती होतं. त्यावेळी हे सगळं राजघराणे घेऊन राजाराम महाराज याच जो आपला दरवाजा होता दुसरा, त्या दरवाजाच्या वाटेनं बाहेर पडले.
म्हणजे मी असो किंवा नसो, माझ्या नंतर सुद्धा प्रजा सुखरूप राहिली पाहिजे, हे महाराजांचं तंत्र होतं. तुम्हाला माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये महाराजांनी तब्बल 110 किल्ले बांधले. म्हणजे स्वराज्यात तब्बल 365 किल्ले होते. काय गरज होते हो, काय गरज होती 365 किल्ले स्वराज्यामध्ये आणायचे? आम्हाला एक घर बांधले एक भारी वाटतं, 365 किल्ले बांधले. का बांधले असतील बरं? महाराजांचं मत असं, यदा कदाचित मी उद्या नसलो तर औरंगजेब महाराष्ट्रावरती येईल. यदा कदाचित उद्या औरंगजेब महाराष्ट्रावरती आला, तो एक एक गड जिंकेल. एक एक गड जिंकायला त्याला माझा एक गड जिंकायला कमीत कमी 3 वर्ष तरी लागतील. माझे 365 किल्ले जिंकायला त्याला किती उमर लागेल? आयुष्य इथं निघून जाईल आणि इथंच मरेल. ही महाराजांची दूरदृष्टिकोन. पण महाराज एवढ्यावरती नाही थांबले. तो महाराजांनी तमिळनाडूमध्ये तिथं 2 किल्ले बांधलेत. मराठीमध्ये त्याचं नाव आहे साजरान गोजरा. ही महाराजांनी बांधलं. आणि दुसरा किल्ला जिंजी, तो किल्ला एका सरदाराकडे होता, मुघल सरदाराकडे. महाराजांचं बुद्धिमत्ता बघा, किल्ला घ्यायला कमीत कमी 6 महिने लागतील. वेळ आपल्याकडे तो नाही, टाइम मॅनेजमेंट. महाराजांनी 50,000 रुपये त्या किल्लेदाराला दिले आणि किल्ला ताब्यात घेतला. तो जिंजी किल्ला, ज्यावरती राजाराम महाराज सुखरूप पोहोचले. म्हणजे महाराजांचं मत असं, यदा कदाचित औरंगजेबानं, शक्य नाही पण कदाचित औरंगजेबानं महाराष्ट्रातले सगळे किल्ले जिंकले तर त्याला स्वराज्य संपवण्यासाठी तामिळनाडूला जावं लागेल. तामिळनाडूला गेल्यावरती तिथला साजरान गोजरा ते गड जिंकल्यानंतर त्याला जिंजी जिंकावे लागेल. त्यावेळी त्याला स्वराज्यावरती भगवा फडकवता येईल. हे महाराजांची दूरदृष्टी होती. प्रत्येक शिवचरित्र फक्त डोक्यावरती घेऊन राजा नाचवण्यासाठी नाही हो, डोक्यात घ्यायचा शिवचरित्र हा विषय आहे आणि तो आपण घेतला पाहिजे. सगळ्यात मोठं संकट जो महाराजांच्याकडे प्रत्येक वेळी येत होतं, तर प्रत्येक वेळी महाराज त्या संकटाला जागत करते झाले. अहो, फिरंगोजी नरसा नावाचा महाराजांचा एक चकोट माणूस होता. चाकणचा किल्ला माहिती आहे? त्या चाकणच्या किल्ल्यावरती शाहिस्तेखान जेव्हा आला त्यावेळी चाकणच्या किल्ल्यावरती फक्त सैनिक होतं, मराठी सैनिक फक्त 600 आणि 20,000चा सेनासागर घेऊन हा शाहिस्तेखान त्या चाकणच्या किल्ल्याभोवती आला. तो किल्ला एवढा भक्कम, त्या किल्ल्याला चारी बाजूला खंदक आहे, मी मगाशी सांगितलं तसं. आणि त्या खंदकावरती फक्त जायला यायला एकच लाकडी पूल होता आणि तो पूल फिरंगोजी नरसाळ्यांनी काढून टाकला होता. आता शाहिस्तेखानाला प्रश्न पडला, आज जावं तर मराठ्यांकडे जायचं याचा पूल बंद केलाय आणि हे काय बाहेर येत नाहीत. मग हे जर बाहेर नाही आले आणि आपण जर आत नाही गेलो तर युद्ध कसं होईल? शाहिस्तेखानानं किल्ला सगळा परिसर बघून घेतला आणि ऐन मध्यरात्री शाहिस्तेखानानं 4 वाजता संपूर्ण किल्ल्याला तोफा लावल्या आणि आपल्या सरदाराला बोलवून घेतलं आणि सांगितलं, तोफा उद्या पहाटे तोफा लावायच्या. पण किल्ल्यावरती तोफा किती आहेत? सरदार म्हणला, कुछ नाही हुजूर. मराठ्यांकडं दारुगोळा आहे का किल्ल्यावरती? नाही हुजूर. सैनिक किती आहेत? फक्त 600 हुजूर. ठीक आहे, तोफा लावा आणि उद्या सकाळी वाताल पेटवायचे. त्याच्या बुद्धीला कधीतरी मांडलं पाहिजे. त्याचं मत असं की किल्ल्याचा बुरुज पाडायचा आणि बुरुज पडल्यावरती बुरुजाची दगडं खंदकात पडतील आणि वाट किल्ल्याला जायला तयार होईल. 1000 सैनिक किल्ल्यावरती जाईल. मोठी नामी कल्पना. आणि ठरलं उद्या सकाळी वाताल पेटवायचे. ऐन मध्यरात्री झाले आणि मध्यरात्री मराठे खाली आले. सायंकाळ झाली की मराठ्यांचा कार्यक्रम चालू. 2 नंतर मराठे सर किल्ल्याने खाली आले किल्ल्याच्या आणि मराठ्यांनी ऐन मध्यरात्री किल्ल्याचा दरवाजा खाली टाकला, तो पूल टाकला आणि मराठे सरसर आले, तलवार काढली, सप वर चालू केले. अरे हार 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 पराभव. सगळे सैनिक जिकडे तिकडे पळू लागले. मराठे काय? शाहिस्तेखान म्हणला, ते पळत आला सरदार, हुजूर. अरे क्या हो गया? कुछ नहीं हुजूर. मराठे आ गए थे. किधर हुजूर? भाग गए हुजूर. किसले आए थे? कुछ पता नाही हुजूर. त्याला वाटलं बहुतेक मोजा आले असतील किती आहे ती. गेले म्हणला, गेले. परत त्यांनी पूल बांधून घेतला, पूलवरती ओढून घेतला. उद्या सकाळी म्हणला वातान पेटवायची म्हणला. आणि झालं. सकाळी वातान पेटवणार, मशाल हातात घेणार, तोप्याला वातान लावणार. तोपर्यंत वरनं एक तोप्याचा गोळा आला, सुई केलं. तसा शाहिस्तेखानाचा सरदार म्हणला, तोप्या पिचे लो. तोप्या मागे घेतला. शाहिस्तेखानानं सरदारला बोलून इकडे ये म्हणला. बेटा तुला विचारलं होतं म्हणला वर तोफा किती येता? काय नाही म्हणलास? हे कुठनं गोळा आलं म्हणला. ते म्हणला, हुजूर मराठ्यांकडं तोफा नाहीत,
पण बेन्यांकडे डोकं तर आहे. ह्यांनी रात्री लाकडं तोडलेत किल्ल्यावरचे आणि तिथं लाकडाच्या तोफा तयार केलेत आणि त्याला आतनं जनावराचं कातडं लावले. एक तोफ आपल्या 100 तोफेला बरे. ठीक आहे म्हणला, तोफे तयार के तोफे तयार. दारुगोळा कुठून आणला? हुजूर संध्याकाळी कशाला आलतं म्हणले, आपला दारुगोळा आहे म्हणले. ते असं झालं हो म्हणले. ठीक आहे म्हणले, ऐसा आहे ना देख लेंगे म्हणले. शांत बसला, शांत शांत समुद्रासारखा बसला आणि सायंकाळी बैठक